आज आपण पाहणार आहोत जावा मध्ये डेटा टाइप्स. ओके, डेटा टाइप्स. डेटा टाइप्स म्हणजे सगळ्यात अगोदर आपण हे डेटा. डेटा काय आहे? तर डेटा हा अनेक प्रकारचा असू शकतो. म्हणजे जसं की आता 1 2 3 हा एक डेटाचा आहे. 1 2 3.01 म्हणजे नंबर, राईट? आपण नंबर्स म्हणू शकतो याला. नंतर सी कॅरेक्टर आहे. नंतर जवान ही एक कॅरेक्टर स्ट्रिंग आहे. तसंच आपण अजून म्हणू शकतो ट्रू, फॉल्स. म्हणजे हे पहा, आपण इथले आताच किती, हा एक नंबर्स म्हणू शकतो, हे कॅरेक्टर आहे, हे स्ट्रिंग आहे, हे लॉजिकल डेटा म्हणू शकतो आपण याला. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथं डेटा म्हणजे आपल्याकडे असू शकतात. ते डेटा ऍक्च्युली, हा डेटा असं जर जनरली पाहिलं तर हा लक्षात येतो का एक्झॅक्टली काय आहे हा? नाही, राईट? कुठल्या प्रकारचा आहे हे आपल्याला लक्षात येतं की हा नंबर आहे, हा डेसिमल नंबर आहे, कॅरेक्टर आहे, हे स्ट्रिंग आहे, हे म्हणू शकतो आपण की एक प्रकारे स्ट्रिंग म्हणजे कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, आणि हे ट्रू फॉल्स म्हणजे एक लॉजिकल डेटा आहे असं म्हणू शकतो आपण. परंतु हेच ऍक्च्युली ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये येतो त्यावेळेस जावाला हे समजलं पाहिजे, राईट? की हा नेमका डेटा कुठला प्रकारचा आहे. त्याच्यानुसार आपण कसं, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर तुम्ही कसं बॅलन्स म्हणलं की नंबरमध्ये बोलता, तसं जावाला पण हे समजलं पाहिजे की हे कुठल्या प्रकारचा डेटा आहे. त्याच्यासाठी डेटा क्लासिफिकेशनसाठी वेगवेगळे टाईप दिलेले आहेत जावामध्ये. ठीक आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा आहे त्याच्यामध्ये तो टाईपचा डेटा ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर कराल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे डेटा टाइप्स माहीत असणं गरजेचं आहे. आता डेटा टाइप्स माहीत असणं अगोदरच का गरजेचं आहे? कारण की जावा ही एक स्टॅटिकली टाइप्ड लँग्वेज आहे. ओके, म्हणजे काय, तर तुम्हाला कुठलाही व्हेरिएबल डिक्लेअर करण्या अगोदर ते कुठल्या प्रकारचा डेटा तुम्ही त्यात स्टोअर करणार आहात किंवा कुठल्या प्रकारचा डेटा स्टोअर करत आहात हे माहीत असलं पाहिजे. आता जावामध्ये तसं जर पाहिलं गेलं तर दोन प्रकारचे डेटा आहेत, सॉरी डेटा टाइप्स आहेत. एक आहे प्रिमिटिव्ह, दुसरा आहे नॉन प्रिमिटिव्ह. ठीक आहे, आता ही दोन प्रकारचे डेटा टाइप्स आहेत आणि हे आपण पाहणार आहोत पुढं आता. तर चला दुसरं पेज घेऊयात आपण, जेणेकरून की आपल्याला हे प्रॉपर मांडता येईल. आता पहा, हे आहेत जावा मध्ये डेटा टाइप्स. ओके, एक आहे प्रिमिटिव्ह, जसं मी आता डिस्कस केलं, आणि दुसरं आहे नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह, आता जसं की आपण कुठल्या टाईपचा डेटा म्हटलं होतं इथं पहा, 1 2 3 सी, राईट? नंतर आपण इथं आता घेऊयात जावा ट्रू किंवा फॉल्स असं व्हॅल्यू दोन स्टोअर करतो. हे काय आहे? हे म्हणजे दोन नंबर्स आहेत, राईट? म्हणजे नंबर स्टोअर करायचे. हे कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर. हे काय? स्ट्रिंग आहे, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. हे काय? एक लॉजिकल आहे, लॉजिकल डेटा म्हणू शकतो आपण, ट्रू फॉल्स जस्ट स्टोअर केला. ठीक आहे, आता प्रिमिटिव्ह याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रिमिटिव्ह म्हणजे कसं, तर डायरेक्ट मेमरीमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केली जाते. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण नंबरचं जर पाहिलं तर नंबरमध्ये पण दोन प्रकार आहेत आपल्याकडं, करेक्ट? मग याच्यामध्ये म्हणजे मग जावामध्ये काय केलंय त्याला, एक आहे बाईट, म्हणजे असे वेगवेगळे डेटा टाइप्स दिलेत. बाईट तुम्हाला हे पुढं सांगतोच मी अजून, बाईट काय, बाईट, नंतर शॉर्ट, नंतर इंटीजर आणि लॉंग. हे जे टाईप आहेत हे तुमचे होल नंबर स्टोअर करतात. हा कुठला नंबर आहे? होल. हा डेसिमल. ठीक आहे, मी तर लिहितो डेसिमल, डेसिमल प्रकारचा. तर डेसिमल साठी त्यांनी काय केलं, फ्लोट आणि डबल असे दोन प्रकारचे डेटा टाइप दिले. आता इथं 4 का दिले? हा तुमच्या मनामध्ये प्रश्न आलेच असेल.
हे ॲक्च्युली 1 बाईट घेतं. म्हणजे याची एक रेंज आहे राईट. -128 टू +127 ही एक रेंज आहे. ओके. तर ह्या रेंजमधले नंबर ह्याच्यात स्टोअर होतात. तसेच यांच्यासाठी पण रेंज आहेत. ही 2 बाईट घेतं, हे 4 बाईट घेतं आणि हे मेमरी म्हणजे मेमरी स्पेस बद्दल बोलतो मी. आणि हे आहे ते 8 बाईट घेतं. म्हणजे जेवढा मोठा नंबर त्यानुसार तुम्ही हे चूज करू शकता टाईप. हे झालं होल नंबरसाठी. डेसिमलमध्ये पण सेमच. फ्लोट 4 बाईट घेतं, डबल 8 बाईट घेतं. म्हणजे तुमच्या साईजनुसार तुम्ही डेटा टाईप चूज करू शकता. आता थर्ड आहे कॅर. ठीक आहे. कॅर मध्ये की आपण एक कॅर फक्त स्टोअर करतो. ओके. आणि म्हणजे तुम्हाला हे इथपर्यंत लक्षात आलं आता कुठल्या टाईपचा डेटा आहे त्याच्यानुसार तो डेटा टाईप तुम्हाला चूज करायचा. आता लास्ट कुठला आहे एक बुलियन जे की तुम्हाला लॉजिकल जे म्हटलं मी खाली इथं ट्रू फॉल्स. तर याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्ही बुलियन घेऊ शकता. ओके. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये जर पाहिलं तर स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंग एक आहे आणि दुसरा आहे अरे. ऍक्च्युली हे क्लास आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे त्याचा तुम्हाला लिटरल डिक्लेअर करून म्हणजे त्याची व्हॅल्यू लिटरल ॲज व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. जसं की स्ट्रिंग यस इज इक्वल टू ही कुठला आहे तर जावा. ह्याचा ऍक्च्युली मेमरी लोकेशनला रेफरन्स क्रिएट होत असतो आणि त्याचे मेमरी लोकेशन ला रेफरन्स क्रिएट करून तो स्टोअर करतो. ठीक आहे. अरे म्हणजे आता सपोज तुमच्याकडे जर डेटा 1 2 3 4 5 असं जर लिस्टमध्ये डेटा असेल, तुम्हाला असं नंबर ऑफ लिस्ट आहे नंबरची, म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा आहे हा इंटीजर होल नंबर आहे राईट. मग याच्यामध्ये तुमच्या साईजनुसार तुम्ही तो टाईप डिसाईड करू शकता ह्या चारपैकी आणि त्यानुसार तुम्ही अरे बनवायचा आणि तो डेटा स्टोअर करू शकता. तर आज म्हणजे आपल्याला इथून काय लक्षात आलं, डेटा टाइप्स काय सांगतं आपल्याला, तर कुठल्या प्रकारचा डेटा तुम्ही त्याच्यात स्टोअर करणार. मीन्स काय व्हॉट डेटा टाइप टेल्स जावा व्हॉट काइंड ऑफ डेटा व्हेरिएबल स्टोअर्स राईट. हे स्टॅटिकली टाइप्ड लँग्वेज आहे म्हणजे ते तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. तसंच व्हेरिएबल डिक्लेअर म्हणजे व्हेरिएबल जे आहे ते डिक्लेअर करण्या अगोदर तुम्हाला डेटा टाइप माहीत हवाच, प्लस त्याला यूज करायचा असेल कुठलाही डेटा तुम्हाला यूज करायचा असेल अगोदर ते व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं, त्यानंतरच तुम्ही खाली ते प्रोग्राममध्ये यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपण प्रिमिटिव्ह किती डेटा टाइप आहेत 8, नॉन प्रिमिटिव्ह 2 जे की आपण इथं पाहिलेत. ठीक आहे. तर हे डेटा टाइप्स ऍक्च्युली तुम्हाला ज्यावेळेस कुठलाही डेटा तुम्हाला क्लासिफाय करायचा आहे त्यावेळेस ह्या डेटा टाइप्सचा यूज करून तुम्ही करू शकता. आणि हे जसं मी म्हटलं आता इथं मल्टिपल टाइप्स एक होल नंबर मल्टिपल डेटा टाइप्स दिले तर त्या त्यांच्या साईज नुसार तुम्हाला हे इझिली इंटरनेटला पण भेटून जाईल. इवन मी पण एक स्क्रीनशॉट तुम्हाला देईन खाली जेणेकरून की तुम्हाला हे इझिली तिथं पाहू शकता की एक्झॅक्टली काय म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा वगैरे स्टोअर केला जातो राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे डेटा टाइप डिक्लेअर करण्यासाठी म्हणजे कुठल्या प्रकारचं ऑपरेशन आपण करणार आहोत राईट, त्याच्यासाठी ते डिक्लेअर करणं अगोदर गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, आता एक उदाहरण जर घ्यायचं झालं आपण एक्झाम्पल घेऊया तिथं हे का गरजेचं आहे. ओके. आता मला सांगा आपल्याला जर 2 नंबरचं ऍडिशन करायचं असेल, ठीक आहे, म्हणजे बँकेमध्ये ज्यावेळेस आपण डिपॉझिट करायला जातो अमाऊंट त्यावेळेस आपली पहिली अमाऊंट प्लस ही नवीन अमाऊंट ऍड होते राईट. म्हणजे काय, सपोज आता इंटीजर नंबर 1 इज इक्वल टू आपण 10 केला, इंट नम 2 इज इक्वल टू 20 केलं, तर इंट नम 3 इज इक्वल टू जर ऍडिशन करायचं असेल तर आपल्याला याचा अर्थ काय होतो, ह्याचा नंबर म्हणजे नंबर किती स्टोअर करेल हा 30. करेक्ट. म्हणजे ह्याचा कशावरून हे प्लस केलं तर हे कुठल्या टाईपचा डेटा आहे इंटीजर टाईपचा. इंटीजर म्हणजे कुठलाही नंबर असेल आणि आपण जर प्लस यूज केला तर तो प्लस करतो, प्लस मायनस राईट. हे जे आपण इंटू डिवाइड हे जे आपण सॉरी
ओनली दिस वन, दिस इज मोड. ओके. तर अशा प्रकारचे जे काही कुठले यूज करतो ना आपण, ऑपरेटर्स जे यूज करणार आहोत आपण, तर त्यानुसार त्याचं ऑपरेशन म्हणजे कुठल्या प्रकारचा डेटा आहे त्यानुसार आपण ते ऑपरेशन केले जातात. आता पहा, फॉर एक्झाम्पल आता मी एक स्ट्रिंगचं देतो. आता स्ट्रिंग s1 इज इक्वल टू हॅलो. ओके. इथं असं समजा की हे ठीक आहे. स्ट्रिंग दुसरं एक मी स्ट्रिंग डिक्लेअर करतो आणि इथं वर्ल्ड. आता हे ह्याचं जर आपण असं केलं, स्ट्रिंग s3 इज इक्वल टू s1 प्लस s2. तर इथं काय होईल, s3 मध्ये काय व्हॅल्यू असेल आता सांगा मला. म्हणजे याचं ऍडिशन झालं का, तर नाही. इथं काय होतं, कॉन्कॅटनेशन, राईट. कॉन्कॅटनेशन म्हणजे काय, तर ह्या दोन स्ट्रिंग ज्या आहेत त्या एकत्र आणल्या, हॅलो आणि वर्ल्ड. हे कशामुळे केलं त्यानं, कारण त्याला ऑलरेडी हे स्ट्रिंग आहेत हे माहित आहे. करेक्ट. म्हणजे हे तुम्हाला राईट ऑपरेशन करण्यासाठी पण, व्हॉट काइंड ऑफ ऑपरेशन यू हॅव टू परफॉर्म, राईट, दॅट थिंग ऑल्सो डिक्लेअर्स बेस्ड ऑन दिस डेटा टाईप. करेक्ट. त्यामुळे डेटा टाईप आपल्याला म्हणजे कुठलाही डेटा जो क्लासिफाय करणार आहात तुम्ही, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या डेटासाठी कोणता डेटा टाईप वापरायचा हे माहीत असलं पाहिजे. ओके. जसं की आता एज आहे तुमचं, एज साठी डेफिनेटली तुम्ही इंटीजर यूज कराल, इंट एज, राईट. 10 20 जे काही तुमचं एज असेल, अशा प्रकारे. जनरली इंटीजर हे बेस्ट प्रॅक्टिस म्हणून यूज करतात, म्हणजे मोस्टली ज्यामध्ये जे काही होल नंबर आहे त्याच्यासाठी इंटीजर यूज करतात. तुम्हाला ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंट करू किंवा ज्यावेळेस तुम्ही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये हे रिअल टाइम ॲप्लिकेशन्स ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच ते. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे आपण आज 8 प्रिमिटिव्ह आणि 2 नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स पाहिलेले आहेत. ओके. ते कुठले, इंट, शॉर्ट, लॉंग, बाईट, कॅर, ठीक आहे, फ्लोट, डबल. फ्लोट डबल हे तुमचे जे नंबर्स म्हणजे डेसिमल नंबर असतात ना, 1 2 3 11, म्हणजे जे डेसिमल नंबर आहे त्यासाठी फ्लोट आणि डबल हे यूज होतात. फ्लोट 4 बाईट हा 8 बाईट घेतो, ठीक आहे. तर तुमच्या साईजनुसार तुम्ही ते डिसाईड करू शकता. त्याचबरोबर बुलियन, नंतर आपण कुठले पाहिले, स्ट्रिंग आणि अरे, स्ट्रिंग आणि अरे, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे सगळे डेटा टाईप आहेत, जे की तुम्हाला आपण पुढं प्रॅक्टिकल पाहणारच आहोत अजून याचं. तर त्यावेळेस अजून क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली ते व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं, ते कसे यूज करायचे, ते प्रिंट कसे करतात, राईट. तर आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. जरी समजलं नाही तरी जर तुम्हाला इन डिटेल अजून हवं असेल किंवा अजून काही डाऊट्स असतील तुमचे, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हे आवड म्हणजे समजलं असेल आणि तुम्हाला जर वाटलं पुढं शेअर करायला पाहिजे, दुसऱ्याला समजलं पाहिजे, तर नक्की शेअर करा. आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. थँक्यू.